कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमची लढाई कुठल्या पक्षाची आहे हे आम्ही पाहत नाही, मात्र आमचे उमेदवार तगडे असल्यानं आमचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला। भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी भाजपचे स्टार प्रचारक कणकवलीच्या मैदानात उतरणार अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली। निवडणुकीच्या माध्यमातून आज या नगरपंचायतीतील सर्व उमेदवार आणि इथल्या कार्यकर्त्यांशी भेट घेण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने कसं जाता येईल, संपर्क मतदारांशी कसा करावा, त्या संदर्भातील थोडीशी हितगुज कशी करता येईल त्यासाठी आज विशेष करून या ठिकाणी आलो आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की कणकवली नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कोकणातील लोकप्रिय नेतृत्व संदेश पारकरजी हे नगराध्यक्ष पदाच्या या रिंगणामध्ये आहेत आणि ते प्रचंड बहुमताने जिंकून येतील याची भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय म्हणजे कॉन्फिडंट म्हणतात तो कॉन्फिडंट आहे। आणि त्यामुळे प्रचारामध्ये संदेश पारकर आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करणारे त्यांचा मित्रपरिवारसुद्धा त्यांच्याबरोबर जोडलेला आहे। आपल्या समोर आम्ही गेल्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा संदेश पारकर यांची भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी जाहीर केली होती आणि त्या जाहीर करताना आपण प्रश्न विचारले होते की यानंतर काय होईल, तेव्हा आम्ही म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे आणि जी जी मंडळी आम्हाला सपोर्ट करतील, पाठिंबा देतील, आमची कोणतीही अडचण नाही। खऱ्या अर्थाने शिवसेने पक्षाने संदेश पारकर आणि या संपूर्ण टीमबरोबर असलेले त्यांचे अनेक वर्षाचे संबंध असतील, त्यामुळे नगराध्यक्षपदाला त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे एकत्र ही निवडणूक आम्ही लढतो। या निवडणुकीमध्ये 4 वार्ड हे शिवसेना आणि 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण आणि उर्वरित भागामध्ये भारतीय जनता पार्टी अशी ही लढत आम्ही लढतो। मला पूर्ण खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या कणकवली नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल, कारण कार्यकर्त्यांमध्ये युती झाल्यामुळे सुद्धा प्रचंड उत्साह आहे असं मला वाटतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 5 ते 7 दिवसाच्या या प्रचारामध्ये कार्यकर्ता अतिशय उत्साहाने प्रत्येक घराघरात जाऊन भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार किती चांगल्या प्रकारे काम करत आहे ते पोहोचवण्याचं काम करतील। अनेक योजना आणि लाभार्थी म्हणून मिळणारा लाभ असेल, प्रत्येक योजनांमध्ये मिळणारा लाभ असेल, या योजनांचे लाभसुद्धा सरकारच्या माध्यमातून कसे पोचवले जायला पाहिजे त्यासाठी सुद्धा कार्यकर्ता हा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हे सांगेल आणि संदेश पारकर यांना प्रचंड बहुमताने आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे सुद्धा चांगल्या ताकदीच्या मतदाने जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। संदेश पारकर यांना आम्ही ही निवडणुकीची उमेदवारी दिली आहे। लढत कोणाशी होणार आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु विजय हा भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांचा नक्की होणार आहे। धुमाळे मॅडमशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जाऊन आता चर्चा करणार आहोत
आणि त्यांच्याशी चर्चा करून त्या भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या काळामध्ये प्रचार करतील. या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्ते आहेत, निष्ठावान पदाधिकारी आहेत. त्यामुळे निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ता यामध्ये एक वेगळं असं नातं आहे. त्यांना या सर्व गोष्टी समजून सांगण्यात येतील आणि त्या नक्की भारतीय जनता पार्टीबरोबर या निवडणुकीमध्ये राहतील. आणि इथली असलेली जी जिल्ह्याची टीम आहे, जिल्ह्याची संपूर्ण कोर टीम या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो निर्णय घेणार आहे. आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहराचा जो विकास आहे, तो विकास स्वप्नातील असलेला जो विकास आहे, तो विकास करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही संदेश पारकर यांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे संदेश पारकर हे गेले अनेक वर्ष या भागातील सांस्कृतिक चळवळ असेल, क्रीडा चळवळ असेल किंवा इथले असलेल्या विकासात्मक कामातली विषय असतील, यामध्ये हिरिरीने भाग घेणारे एक नेतृत्व आहे. त्यामुळे ते येणाऱ्या काळामध्ये कणकवली शहराच्या दृष्टिकोनातून एक वेगळं असं जे चित्र असलं पाहिजे ते चित्र शहरासमोर ठेवतील आणि केंद्र आणि राज्यामधील आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. डेव्हलपमेंट या विषयावरती निवडणूक लढतो आणि आम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे की विकासात्मक कामं या गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहेत. येणाऱ्या काळातसुद्धा या विकासात्मक कामाला गती देण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं. हा विश्वास कणकवलीकरांना देण्याची जी गरज आहे, इथले असलेले सर्व कार्यकर्ते तो विश्वास जनतेपर्यंत पोचवतील आणि त्यामुळे यश हे भारतीय जनता पार्टी पक्षाला नक्की मिळेल. भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत जे येणाऱ्या काळामध्ये आम्ही कशी वाटचाल करणार आहोत त्या संदर्भातच मी सांगू शकतो. इतर पक्षाबद्दल सांगणं मला उचित वाटतं. संदेश पारकर, आपण सर्वजण संदेश पारकरचे मित्र आहात, त्यामुळे आपणा सर्वांना माहीत आहे संदेश पारकर एक मैत्रीपूर्ण असा सर्वांशी सलोखा ठेवणारा असा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे. जरी तो नेता असला तरी तो इथल्या असलेल्या लोकांशी त्याचं असलेलं नातं जे आहे ते अतिशय मैत्रीपूर्ण नातं आहे आणि त्यामुळे त्याच्या या स्वभावामुळे म्हणा किंवा त्याच्या असलेल्या या वागण्यामुळे लोकांमध्ये त्याची अतिशय लोकप्रियता आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्या लोकप्रियतेमुळेच आम्ही त्याचे मित्र आहोत. आणि म्हणून येणारी ही निवडणूक संदेश पारकर आणि त्यांची संपूर्ण टीम ही प्रचंड बहुमताने जिंकतील यात काही शंका नाही. ही निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या विधानसभेचं अधिवेशन आहे, विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर ज्या नेतेमंडळींना जसा इथे बोलवलं जाईल तसे सगळं नेते मंडळी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नक्की येतील.